हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, ज्यांना झेंडा मंत्री म्हणून ओळखलं जाऊ लागलंय, हे आम्ही अजिबात मानत नाही. तर पालकमंत्री फक्त झेंड्याच्या निमित्तानंच हिंगोलीत येतात, त्यामुळे असे वारंवार आरोप होऊ लागले. आजही पुन्हा 17 सप्टेंबर रोजी नुकसान झालेल्या भागाची या झेंडा मंत्र्यांनी कशी पाहणी केली, येथील शेतकरी काय म्हणतात पहा. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी हिंगोली जिल्ह्यातल्या सवड या गाव परिसरामध्ये आहे. आज 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी अतिवृष्टी झाल्याने या सवड भागातील काही शेती पिकांची पाहणी केली आणि ज्या भागामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ आले होते त्याच भागामध्ये मी आहे. ज्या शेताची पाहणी केली त्या शेताच्या बांधावर मी आता उभा आहे आणि माझ्या बाजूला आपण पाहू शकता हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा हे शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्या शेतकऱ्यांशी संवाद आपण साधणार आहोत. पालकमंत्री साहेब आले, किती वेळ होते आणि काय म्हणाले आणि कुठून पाहणी केली, काय भावना, नाव सांगून. माझं नाव विष्णू जोजार आहे. पालकमंत्री आम्ही इथं सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेला वाट बघितलेली आहे. मग 12च्या नंतर पालकमंत्री आलेले आहेत. आम्ही कटाळून थांबलो होतो. नंतर ते आले आणि रोडवरूनच पाहणी केली त्याने. अक्षरशः शेतामध्ये उतरलेले नाहीत, ते चिखलामध्ये गेलेले नाहीत. आणि नंतर त्यानं समजा एकाच जागी पाहणी केली. या एका जागेवर अंदाज लागू शकत नाही त्याला. पालकमंत्री साहेब जेव्हा आले होते तेव्हा समोर गर्दी होती का आणि ते मनानं इथं आले का, किंवा तुम्ही शेतकऱ्यांनी त्यांना आवाज दिला, काय भावना, नेमका काय प्रकार घडला? त्याला शेतकऱ्यांनी इथं जमा झालेली होती. पालकमंत्री जाणार आहे म्हणून त्याला अडवले आणि पाहणी करायला लावली. काय भावना व्यक्त केला तुम्ही त्यांच्याशी, काय मागणी केली? आम्ही त्याच्याची मागणी केली की आम्हाला आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे आणि आमच्या जमिनी खराळलेल्या आहेत. आम्हाला तात्काळ मदत द्यावी अशी विनंती केली आम्ही त्याला. मागील काही महिन्यापूर्वी पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे आले होते आणि त्यानंतर आता पुन्हा या 17 सप्टेंबरच्या निमित्ताने पालकमंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाय ठेवले आणि या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अजून काही शेतकरी बांधव माझ्यासोबत आहेत. पालकमंत्री आले होते, काय झालं होतं, काय मागणी केली होती, कुठून पाहणी त्यांनी केली, काय भावना आहे तुमची? मी विनायक पुंडलिकराव जोजार. पालकमंत्री आज 11:30-12 वाजता इथं आले होते. तरी पण सकाळी समजा 10 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून इथं लोक थांबलेले होते पालकमंत्री येणार म्हणून. आणि त्यांनी गाडीतून उतरून धुऱ्याच्या बांधावर जाऊन 1-2 झाड उपटून आपलं पाहणी केली की त्यांनी सांगितली बा या झाडाचे मुळं सडलेले आहेत पूर्ण, हे काही पीक येऊ शकत नाही, दाणे भरू शकत नाहीत. तरी पण आम्ही शेतकऱ्यांनी म्हणून त्यांच्याकडे मागणी केली बा हेक्टरी कमीत कमी तुम्ही शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान द्या. आणि त्याच्यानंतर आमची एक जोराची मागणी होती की हे तर नुकसान झालेलंच आहे. एकाच ठिकाणी त्यांनी पाहणी केली, पण त्याच्यानंतर गावचं जवळजवळ 80 ते 90% नुकसान झालेलं आहे शेतीचं. एका ठिकाणाहून सर्व गावाचं मला तरी वाटतं की बा सर्वे होऊ शकणार नाही किती नुकसान झालेलं आहे म्हणून. पण त्याच्यानंतर ते म्हणले पाहू म्हणल्याच्यानंतर आम्ही दुसरी एक मागणी केली की बा शेतकऱ्यांना, या गावच्या शेतकऱ्यांना जंगली जनावराचा खूप त्रास आहे, नीलगाईचा. कारण शेतकऱ्यांना शेतात जावं लागतं, पाणी असो काही असो त्यांना तिथं जागेल करावं लागते, भर पावसात जावं लागतं, चिखलात जावं लागतं. आणि त्या नीलगाई ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ 75 ते 80% नुकसान करत आहे शेतकऱ्याचं. त्यांचा बंदोबस्त करणं खूप जरुरी आहे. ह्या आम्ही मागणी केली. आणि अनुदान तातडीने जर अनुदान शेतकऱ्याला मिळालं तर तो पुढचं पीक पेरू शकेल. नाहीतर या आत्ताच्या पिकाच्या भरोशावर तो पुढचं पीक पेरण्याची त्याची हिंमतच नाही, कारण त्याच्याजवळ पैसाच येणार नाही. कारण पहिला सोयाबीनला भाव खूप कमी आहे आणि त्याच्यात झालेलं नुकसान, कारण आता खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. त्याच्यामुळे आम्ही अशी मागणी केली, एक अनुदान आणि जंगली जनावरांचा बंदोबस्त, ह्या 2 गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्यात. ते पाहू म्हणले, करू, असं माझं म्हणणं आहे. अजून काही शेतकरी बांधव आहेत, काय भावना आहेत, कशा पद्धतीनं या भागाचं नुकसान झालेलं आहे, पालकमंत्र्यांनी थेट या ठिकाणी भेट दिली, काय संभाषण झालं आपलं, किती वाजता पालकमंत्री आले होते, तुम्ही किती वाजल्यापासून बसले होते इथे, काय माहिती आहे, काय सांगा? माझं नाव महादा नामदेव बोरकर, राहणार सवड, तालुका, जिल्हा हिंगोली. पालकमंत्री आले, मागच्या झेंड्याला आले, ते याच 17 सप्टेंबर झेंड्यालाच आले आणि ते रोडवरूनच पाहणी केली त्याने, पीक पाहणी. 90% शेतकऱ्याचं नुकसान झालं. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन काय पीक पाहणी केली नाही त्यानं. शेतकऱ्याचं म्हणणं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेत बांधावर जाऊन पीक पाहणी करा.
आपण या ठिकाणी होतात तेव्हा नेमकी पाहणी कशा पद्धतीने केली, काय आपल्याला आश्वासित केलं गेलं, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? त्यांनी सांगितलं की बुवा आम्ही कॅबिनेट मंत्री टाकू, प्रस्ताव टाकू. शेतकऱ्याचं म्हणणं आलं बुवा 50 ते 55,000 अनुदान द्या असं सांगितलेलं आहे. पालकमंत्री साहेब जेव्हा आले होते ते त्यांची वाट कधीपासून तुम्ही बघत बसले होते काय? पालकमंत्री आले पण सकाळी 8 वाजल्यापासून वाट बघित बसलो होतो 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत आले पण ते 0 मिनिटात पाहिलं, 20 मिनिटात आणि परत निघून गेले. बाकीचे शेतकरी म्हणले माझ्या शेतात चला, ते म्हणले सगळ्याचं आलं त्याच्यात असं म्हणले. एकंदरीत आपण पाहिलं तर या सवड भागातील शेतकऱ्यांशी आपण संवाद साधलेला आहे. अशा तीव्र स्वरूपाच्या भावना या शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केलेल्या आहेत. मागील जे झेंडावंदन होतं म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी या जिल्ह्यामध्ये पाय ठेवले आणि त्यानंतर आता 17 सप्टेंबर रोजी म्हणजे झेंड्याच्या दिवशी हे पालकमंत्री येतात आणि झेंड्याच्या निमित्तानेच कुठेतरी भेट देतात, त्यांचा दौरा करतात असा सुद्धा आरोप आता शेतकरी वर्गातून देखील केला जात आहे. माझे सहकारी आकाश, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.